नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत नशीबवान पुरुषांची लक्षणे. ही लक्षणे कोणती? तर सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या शरीराची रचना आणि त्याच्या शरीरावर असलेले काही गुणांच्या आधारे कोणत्याही पुरुष किंवा स्त्री आयुष्याबद्दल आणि त्याच्या भाग्याबद्दल माहिती मिळवता येते. शरीरावरील काही खुणा व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या काही दुर्मिळ संयोगाबद्दल सांगतात. तर आज आम्ही तुम्हाला त्या खुणा शरीराच्या त्या भागाबद्दल सांगणार आहोत ज्याची थेट संबंध व्यक्तीच्या आयुष्यात धनाशी असतो. म्हणजे तुमच्या भाग्यात धनवान होणं लिहिलं आहे की नाही. आजच्या भौतिक जगात धनाची खूप मोठी गरज आहे. धनाची गरज प्रत्येकाला आहे, मग तो गरीब असो वा श्रीमंत. कारण धनाशिवाय ना धर्म करू शकतो, ना कर्म करू शकतो, ना धनाशिवाय आपल्या भुकेल्या व्यक्तीची भूक देखील भागवू शकत नाही. तर सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या खुणा आणि शरीराच्या रचनेच्या आधारे हे समजून घेऊ की कोणते पुरुष खूप भाग्यवान आहेत आणि त्यांच्या आयुष्यात धनवान होणं लिहिलेलं आहे की नाही. हे लोक स्वतःबद्दलच, आपल्या कुटुंबासाठी आणि जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांच्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखात जीवन व्यतीत करते. चला तर मग जाणून घेऊया पुरुषांच्या अंगाची कोणती रचना आणि त्यांच्या शरीरावर कोणत्या खुणा असतात ज्यामुळे ते पुरुष खूप भाग्यवान होण्याची संकेत देतात. नंबर 1. सद्गुणी संतती प्राप्ती. ज्या व्यक्तीच्या घरी गुणांची परिपूर्ण संतती जन्माला येते तोही कुठल्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नाही. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या व्यक्तीच्या घरी संस्कारिक, शिक्षित आणि आईवडिलांचा आदर करणारी संतती जन्माला येते त्याचे वृद्धापकाळात सुखमय असतं. असं व्यक्ती वृद्धकाळातही सुख उपभोगता येते. मृत्यूनंतर परलोक गाठताच म्हणून असेही म्हटलं जाते, पुत्र संपूत तो धन संचय, पुत्र कपूत तो धनाचा नाश. म्हणजे जर पुत्र सपूत असेल तर घरात धन साठवण्याची गरज नाही, तो स्वतःच धन कमवून धनवान होतो. पण जर पुत्र कपूत असेल तर साठवलेले धनही नष्ट होते. नंबर 2. सुकन्या पत्नीचे मिळणे पुरुषासाठी खूपच भाग्यवान संकेत मानला जातो. शास्त्रामध्ये असे सांगितले की जी स्त्री आपल्या कुटुंबाच्या मर्यादेचे भान ठेवून काम करते ती सुकन्या असते. ज्या पुरुषाचे लग्न सुकन्या स्त्रीसोबत होते त्याचे आयुष्य भले कमी असेल पण त्याला घरात भरभराट आणि सुख शांती नेहमी मिळते. आजकाल चांगला जीवनसाथी मिळणं खूप कठीण झालं आहे. कलियुगाच्या या काळात जर एखाद्या पुरुषाला सुकन्या पत्नी मिळाली तर तो कुठल्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नाही. नंबर 3. कासवाच्या पाठीसारखा पाठ. ज्या पुरुषाची पाठ कासवाच्या पाठीच्या आकाराची असते तो खूपच धनवान आणि भाग्यवान असतो. ज्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी तीळ असतो तो व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना वाहन सुख आणि समाजात खूप मान सन्मान मिळतो. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती रुंद आणि नाक लांब असते ते खूप कमी वयात यश संपादन करतात. जर एखाद्या पुरुषाच्या पायाच्या तर्जनीचे बोट अंगठ्यापेक्षा मोठं असेल तर त्याला चांगली जीवनसाथी मिळते. नंबर 4. छातीवरील केस आणि पायावरील विशेष खुणा. ज्या पुरुषाच्या छातीवर भरपूर केस असतात त्यांना आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि धन मिळते. असे व्यक्ती स्वभावाने खूप संतुष्ट असतात आणि ते स्वतःसाठी जीवन जगतात. ज्या व्यक्तीच्या पायावर कमळ किंवा रथासारख्या खुणा असतात त्यांचे आयुष्य आनंदाने भरलेले असते. तसेच ज्या पुरुषाच्या हाताची 6 बोटे असतात त्यांचा स्वभाव खूप मेहनती असतो ज्यामुळे ती आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करतात आणि त्यांना आयुष्याच्या पैशाबद्दलचा कधीच त्रास होत नाही. जर एखादा पुरुषाचा पाय मऊ आणि लालसर रंगाचा असतील आणि त्यांचे पाय नेहमी घामरहित असतील तर त्यांना आयुष्यात सुख सुविधा प्राप्त होतात. असे लोक खूप आरामदायी जीवन जगतात. नंबर 5. सर्वात लहान बोटाचा विशेष आकार. जर एखाद्या पुरुषाच्या पायामध्ये सर्वात लहान बोट अंगठ्यापेक्षाही मोठे असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात. ज्या पुरुषाची मांडी लांबट, जाडसर आणि मजबूत असतात त्यांचे भाग्य नेहमीच त्यांच्यासोबत असतं. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाचे खांदे
फारसे रुंद आणि मजबूत असतात. ते आपले जीवन शांततेत जगतात आणि असे लोक नेहमी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. नंबर 6, लहान मान आणि सामान्य मान फारच शुभ मानली जाते. अशा मानेचे लोक ज्यांची मान फारशी लांब नसते ते आपल्या आयुष्यात खूप धन कमवतात. हे लोक आपल्याला जीवनात अनेक यश प्राप्त करतात. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाच्या तळहाताच्या मध्यभागी उंचवटा घेतलेला असतो ते लोक फार उदार स्वभावाचे असतात आणि कुणालाही मदत करण्यात कधीही मागे हटत नाहीत. असे लोक खूप सुख शांती परिपूर्ण जीवन जगतात. नंबर 7, ज्या पुरुषाच्या पायाची सर्वात छोटे त्याच्या पायातील इतर बोटांपेक्षा मोठे असतात असे पुरुष आपल्या आयुष्यात कधीही पैसा कमतरता मिळत येत नाही. हे लोक खूप धन कमवतात. देवी देवतांचा आशीर्वाद या लोकांवर कायम असतो. त्यांच्या जीवनात सुख सुविधा कधीही कमी नसतात आणि ते आपले जीवन अत्यंत आरामात व्यतीत करतात. नंबर 8, ज्या लोकांच्या हातावर शंख, चक्र, गदा, रथ किंवा बाणाचे चिन्ह असतं हे लोक आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा अधिकार मिळवतात. अशा लोकांना जमीन, इमारतीचे बांधकामामध्ये खूप यश मिळते आणि त्यांच्या घरी नेहमी लक्ष्मीचे वास्तव्य असते. नंबर 9, ज्या पुरुषाच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असतं जे आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करतात. असे लोक सुख सुविधा समृद्ध असतात आणि त्यांचा स्वभाव अत्यंत आनंदी असतो ज्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे लोक आपला वंश परंपरा उज्ज्वल करतात. अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करते आणि त्यांच्या भाग्यात राजयोग लिहिलेला असतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या पायावर तीळ असतो ते खूपच भाग्यवान असतात आणि राजाप्रमाणे आपले जीवन जगतात. असे लोक विलासी वस्तूचा लाभ घेतात. नंबर 10, ज्या पुरुषाचे डोके गोलसर असते आणि कपाळ रुंद असते ते खूप प्रभावशाली असतात आणि आपल्या कुटुंबात सर्व प्रकारचे सुख देतात आणि देण्याचा प्रयत्न करतात. ज्या पुरुषाचे डोळे निळ्या कमळाप्रमाणे सुंदर असतात, गुडघ्यापर्यंत लांब हात असतात ते आपले संपूर्ण आयुष्य सुखाचा उपभोग घेतात. अशा लोकांच्या हातात यश असते आणि हे लोक जे कोणतेही काम हाती घेतात ते काम यशस्वी पार पाडतात. नंबर 11, ज्या पुरुषाची छाती रुंद मजबूत असते, त्यांची नाभी खोलसर असते आणि पाय मऊ व गुलाबी असतात असे पुरुष प्रेमाच्या बाबतीत खूपच सुदैवी मानले जातात. त्यांना त्यांच्या पत्नीपासून सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्यांचे जीवनसाथीचे नाते नेहमीच गोड राहते. त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखमय असते. त्यांच्या आयुष्यात रोमन्सला विशेष स्थान असते आणि ते आपले जीवन पूर्ण आनंद आणि समाधानात जगतात. नंबर 12, स्वस्थ शरीर आणि मन हे चांगल्या भाग्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भाग्यवान होण्यासाठी पहिले लक्षण म्हणजे तुमचे शरीर निरोगी आहे, कारण निरोगी शरीरामध्ये जीवन अत्यंत सुख असतं. तर हे आहेत भाग्यवान पुरुषाची लक्षणे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.